राहुल सोलापुरकर के शिवाजी महाराज के बारे में आपत्तिजनक बयान से शिवप्रेमियों में काफी आक्रोश है। अमोल मिटकरी ने मांग की है कि राज्य सरकार सोलापुरकर के खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज करे। छत्रपति शिवाजी महाराज का मुद्दा मजाक नहीं है, बल्कि इसे गंभीरता से लिया जाना चाहिए। मिटकरी ने चेतावनी भी दी कि अगर राज्य सरकार सोलापुरकर के खिलाफ कार्रवाई नहीं करती है तो वे विधानमंडल में इस मुद्दे को उठाएंगे। राहुल सोलापुरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल जे काही चुकीचं भाष्य केलं त्यातून जाणवतो। अगदी रियाज सत्कार सरदेसाईंपासून ग.ह. खरेंपासून जयसिंगराव पवार साहेबांपर्यंत अनेक इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या इतिहासावर भाष्य केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास हा गमतीने नाही तर गांभीर्याने घेण्याची गरज असताना अशा प्रकारे शिवरायांनी लाच देऊन आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली। त्यावेळेस काही पेटारे बिटारे नव्हते, हिरकणी नावाचा बुरुजच अस्तित्वात नाही। अशी अकलेचे तारे तोडण्याची हिम्मत सोलापुरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी? महाराष्ट्र सरकारला, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जर अशी प्रतारणा वारंवार होत असेल, म्हणजे आपटे गेला का सोलापुरकर उठतो आणि परत एखादी विकृती जन्माला येते, ह्या विकृतीला वेळीच आळा घालावा। महाराष्ट्र सरकारने अशा नराधमांना पाठीशी घालू नये। जर याला हिरकणीचा बुरुज माहीत नसेल तर याला टकमकीचं टोक दाखवावं का, असा संताप शिवप्रेमी व्यक्त करत आहेत। त्यामुळे सोलापुरकर यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण कायदेशीर कारवाई कराल अशी मला अपेक्षा आहे। आणि जर शासनाने कारवाई केली नाही तर मी स्वतः विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करेलच। पण अशा प्रकारचा कायदा जर मांडला तर तो पारित या सरकारने करावा। महाराष्ट्राची जनता शिवाजी महाराजांचा अपमान सहन करून घेत नाही। शिवाजी महाराज हा गमतीने घेण्याचा विषय नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे जाज्वल्य शौर्याचं प्रतीक आहे, ते राष्ट्र निर्माते आहेत, ते युग निर्माते आहेत। अशा प्रकारे कोणी उपटसुंब उठतो आणि आपण टकलू हैवान कसे होतो ते सिद्ध करतो। म्हणजे एखाद्याच्या डोक्यावर केस नसले तर तो किती हैवान असू शकतो याचं उदाहरण राहुल सोलापुरकर आहे। अशा हैवानाला वेरीच आवर घाला, याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करा।